अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला जुन्नरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडून काळे झेंडे। पर्यटन संदर्भातील बैठकीत फडणवीसांचा फोटो नसल्याने कार्यकर्ते आक्रमक। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचंही प्रत्युत्तर। मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि विदर्भातल्या जागांवरून ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये धुसफूस। जागा वाटपा आधीच महाविकास आघाडीतला वाद चव्हाट्यावर। विरोधकांकडे फक्त लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी अशाच योजना। आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळेंचं नाव न घेता फडणवीसांची पवार आणि ठाकरेंवर खोचक टीका। अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये उद्या रक्षाबंधन होण्याची शक्यता धुसर। अजित पवार मुंबईत तर सुप्रिया सुळे नाशकात असणार। राजकीय कार्यक्रमाला प्राधान्य। अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार यांचा रोहित पवारांच्या कर्जत जामखेडमध्ये दौरा। विधानसभा कुठून लढायची याबाबत जय संभ्रमात। रोहित पवारांचा टोला। मराठ्यांनी आरक्षण का मागावं? जुन्या वक्तव्यावरून संभाजी भिडेंचा यू टर्न। फडणवीसांनी नवीन अस्त्र काढल्याचं म्हणत जरांगेंचा पलटवार। नितेश राणेंच्या इंदापूरमधील सभेनंतर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। हिंदू आक्रोश मोर्चाला नव्हे तर जरांगेंना विरोध करणाऱ्या राणेंना विरोध। आंदोलकांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची बँकांमध्ये मोठी गर्दी। बँक कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्यात यावी। कर्मचारी संघटनांची पत्र लिहित मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये तलवारीनं केक कापणं भोवलं। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल। आठवड्यानंतर राज्यामध्ये पावसाचा दमदार कमबॅक। पुणे, येवला, बीड, सांगलीमध्ये मुसळधार पाऊस। पुढील 2 दिवस विदर्भ आणि कोकणात वादळी पावसाची शक्यता। माझ्यासाठी सर्व पर्याय खुले। झारखंड मुक्ती मोर्चाच्या चंपई सोरेन यांची सोशल मीडियावर पोस्ट। झारखंडमध्येही ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता। कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाकडून दखल। मंगळवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या समोर सुनावणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।